नमस्कार. पैशांच्या 7 सुवर्ण नियमांच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. हे विश्लेषण म्हणजे आर्थिक बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणारा एक अनुभव असणार आहे. बघा, जगातल्या प्रत्येक गोष्टीचे काही नियम आणि कायदे असतात, बरोबर? पैशांच्या बाबतीतही अगदी असंच आहे. संपत्ती निर्माण करणं जेवढं कठीण वाटतं तेवढंच ते सोपं होऊ शकतं जर आपण त्याचे नियम योग्य प्रकारे पाळले. चला तर मग वेळ न घालवता या नियमांच्या सखोल प्रवासाला सुरुवात करूया. तर मग पहिल्यांदा या एका वाक्याकडे लक्ष देऊया. केवळ पैसे वाचून कोणीही श्रीमंत होत नाही. हे वाक्य ऐकायला थोडं धक्कादायक वाटेल, पण हीच खरी वस्तुस्थिती आहे. लहानपणापासून आपल्याला काय शिकवलं जातं? पैसे वाचवा, ते भविष्यात कामी येतील. बचत करणं नक्कीच गरजेचं आहे, कारण ती एक सुरक्षितेची भावना देते. पण फक्त आणि फक्त बचतीवर अवलंबून राहणारी व्यक्ती कधीच मोठी संपत्ती उभी करू शकत नाही. महागाईच्या या काळात नुसता साठवून ठेवलेला पैसा वेळेनुसार स्वतःचं मूल्य गमावत असतो. त्यामुळे खऱ्या संपत्तीसाठी दृष्टिकोनात आणि विचार प्रक्रियेत एक खूप मोठा बदल घडणं आवश्यक आहे. नुसती बचत न करता पैशांची वाढ कशी होईल हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढच्या काही मिनिटांत आपण जे 7 महत्त्वपूर्ण नियम पाहणार आहोत ते समजायला सोपे जावेत म्हणून त्यांची 4 तार्किक टप्प्यात विभागणी केली आहे. पहिला टप्पा आहे द इन्कम शिफ्ट, दुसरा द ॲलोकेशन स्ट्रॅटेजी, तिसरा द वेल्थ सायकोलॉजी आणि चौथा टप्पा आहे द मेंटेनन्स फेज. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. भाग 1 द इन्कम शिफ्ट म्हणजेच उत्पन्नाचा प्रवाह आणि कमाई वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणं. इथे आपण सुरक्षितेची नेहमीची व्याख्या थोडी बदलणार आहोत. जे लोक नुसते थोडे थोडे पैसे साठवून खुश असतात ना, ते खऱ्या आयुष्यातल्या अनपेक्षित आर्थिक संकटांपुढे खूप असुरक्षित असतात. समजा अचानक एखादं मोठं मेडिकल बिल आलं किंवा दुर्दैवाने नोकरी गेली, तर ती साठवलेली पुंजी एकाच झटक्यात संपून जाते. मग पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. पण याउलट स्वतःची कमाईची क्षमता म्हणजेच अर्निंग कॅपॅसिटी वेगाने वाढवण्यावर लक्ष देणं हीच खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी सुरक्षा आहे. आजचं मासिक उत्पन्न भविष्यात दुप्पट किंवा तिप्पट कसं करता येईल याचा विचार करणाऱ्यांकडे एक भक्कम आधार असतो. त्यांच्यात एक आत्मविश्वास असतो की आयुष्यात कितीही मोठं आर्थिक संकट आलं तरी ते आपल्या क्षमतेच्या जोरावर पुन्हा पैसे कमवून सहज उभारी घेऊ शकतात. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे. भाग 2 द ॲलोकेशन स्ट्रॅटेजी म्हणजे नेमका पैसा योग्य ठिकाणी कामाला कसा लावायचा. गरीब मानसिकता आणि श्रीमंत मानसिकता यामधला हा सर्वात मोठा आणि मूळ फरक आहे. जे लोक केवळ पैशांसाठी काम करतात ते अनेकदा चुकीच्या ठिकाणी आपला पैसा अडकवतात. हातात पैसा आला रे आला की लगेचच महागडे फोन, नवे कपडे किंवा लक्झरी घड्याळांवर तो खर्च केला जातो. आता गंमत बघा, या वस्तू विकत घेतल्या की लगेच त्यांचं मूल्य कमी झालेलं असतं. पण याउलट श्रीमंत मानसिकता असलेले लोक काय करतात? ते पैशाला स्वतःसाठी राबवतात. ते आपलं भांडवल स्टॉक मार्केट, रिअल एस्टेट किंवा एखाद्या नव्या व्यवसायात गुंतवतात, जिथून भविष्यात खूप चांगला परतावा मिळू शकेल. हातात आलेला पैसा अनेक पटींनी कसा वाढवता येईल हाच त्यांचा मुख्य विचार असतो. अशी गुंतवणूक म्हणजे एक प्रकारची यंत्रणाच बनते, जी व्यक्ती झोपलेली असतानाही पैसा निर्माण करत राहते. आता या सोसायटी ट्रॅप किंवा सामाजिक जाळ्याबद्दल थोडं बोलूया. समाजात आजकाल एक अलिखित नियमच बनलाय. शेजाऱ्याने नवी चकचकीत गाडी घेतली की ती इतरांनाही हवीशी वाटते. समाजात आपला खोटा रुतबा किंवा स्टॅटस मिरवण्यासाठी आणि केवळ इतरांना प्रभावित करण्यासाठी लोक अक्षरशः कर्जाचा डोंगर उभा करतात. बाहेरून पाहताना एखादी व्यक्ती खूप श्रीमंत वाटू शकते, छान गाडीतून फिरते किंवा मोठ्या घरात राहते. पण वास्तवात त्या व्यक्तीच्या डोक्यावर EMI आणि कर्जाच्या हप्त्यांचा भयंकर ताण असतो. महिनाअखेरीस हप्ते कापले गेले की बँक खात्यात काहीच उरत नाही. हा एक असा छुपा ताण आहे जो माणसाला आतून पोखरतो आणि पैशांचा कायमचा गुलाम बनवतो. म्हणूनच हा नियम अत्यंत गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. कर्जापासून 4 हात लांबच राहा. खोटा रुतबा वाढवणाऱ्या वस्तू कर्जावर किंवा EMIवर कधीही विकत घेण्याची सवय ठेवू नये. जोपर्यंत एखादी वस्तू पूर्णपणे रोख पैशाने म्हणजे स्वतःच्या कॅशने घेण्याची आर्थिक क्षमता निर्माण होत नाही, तोपर्यंत ती घेणं टाळलंच पाहिजे. लक्षात घ्या, तात्पुरत्या आनंदासाठी घेतलेलं कर्ज दीर्घकालीन दुःख देऊ शकतं. त्याऐवजी तोच पैसा चांगल्या गुंतवणुकीकडे वळवणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग आपल्या तिसऱ्या आणि कदाचित सर्वात बदल घडवून आणणाऱ्या टप्प्याकडे जाऊया. भाग 3 द वेल्थ सायकोलॉजी. पैसा आकर्षित करण्यासाठी लागणारी मानसिक फ्रेमवर्क आणि ऊर्जा. संपत्ती निर्मितीचे हे 3 स्तर खरोखरच समजून घेण्यासारखे आहेत. पहिला स्तर म्हणजे स्वतःचा वेळ विकून पैसे कमवणे.
आता दिवसाचे फक्त 24 तास असतात ना, त्यामुळे जर कोणी तासावर काम करत असेल तर कितीही मेहनत केली तरी कमाई कायम मर्यादितच राहणार, कारण वेळ वाढवता येत नाही. दुसरा स्तर म्हणजे स्वतःची स्किल्स किंवा कौशल्य विकणे. यात उच्च दर्जाचे डॉक्टर, वकील किंवा इंजिनियर येतात. यात पैसा नक्कीच चांगला मिळतो, पण त्यालाही एक मर्यादा असतेच, कारण तिथेही कौशल्यासोबत वेळ द्यावाच लागतो. पण संपत्ती निर्मितीचा सर्वात वरचा आणि जबरदस्त स्तर कोणता माहितीये का? तो म्हणजे आयडियाज किंवा कल्पनांचा वापर करणे. एखादं सॉफ्टवेअर बनवणं, पुस्तक लिहिणं किंवा एखादी सिस्टीम उभी करणं. यात एकदाच काम करावं लागतं, पण पैसा वर्षानुवर्षे मिळत राहतो. जेव्हा बुद्धिमत्तेचा वापर करून अशी एखादी $1 मिलियन आयडिया शोधली जाते, तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने मनी मॅग्नेट बनते. आता या काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर जलद नजर टाकूया. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असायला हवा. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पैसा वाईट आहे किंवा पैशामुळे वाद होतात, पण ही नकारात्मक विचारसरणी पैशाला कायम दूर नेते. पैशाला एक सकारात्मक आणि शक्तिशाली ऊर्जा माना. संपत्ती ही एक अशी ताकद आहे जिच्यामुळे मानवी जीवन अधिक सुखकर बनवण्याची आणि इतरांना मदत करण्याची क्षमता मिळते. श्रीमंत लोक ही पैशाची ऊर्जा अगदी अचूक ओळखतात. म्हणूनच जर दुर्दैवाने त्यांचे सगळे पैसे बुडाले तरी ते घाबरून रडत बसत नाहीत. संपत्ती कशी निर्माण होते याचं विज्ञान त्यांना पक्क माहीत असतं. त्यामुळे ते गमावलेला पैसा पुन्हा शून्यातून उभा करू शकतात. पैशांची गती आणि प्रवाहाचं बारकाईने निरीक्षण करणं आणि पैसे गमावण्याची भीती मनातून पूर्णपणे काढून टाकणं हीच यातली खरी गुरुकिल्ली आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर. भाग 4, द मेंटेनन्स फेज. संपत्ती निर्माण करणं जेवढं महत्त्वाचं तेवढंच ती टिकवून ठेवणंही महत्त्वाचं. थोडं लक्ष देऊन ऐका. व्यवस्थापन न केलेला पैसा अगदी सहज नाहीसा होतो, मग उत्पन्न कितीही मोठं का असेना. जर पैशांवर योग्य नियंत्रण नसेल तर तो कसा आणि कुठे पाण्यासारखा वाहून जातो हे कधीच समजत नाही. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे मोठमोठे सेलिब्रिटी किंवा खेळाडू करोडो रुपये कमवूनही शेवटी दिवाळखोर झाले. याचं कारण म्हणजे त्यांनी पैसा कमावला पण त्याचं व्यवस्थापन केलं नाही. आपलाच कष्टाचा पैसा कुठे जातोय याचा जर हिशोब नसेल तर उत्पन्नाचे आकडे कितीही मोठे असले तरी भविष्यात गरिबीचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच पैशांचा आणि खर्चाचा अत्यंत बारीक मागोवा ठेवणं म्हणजेच मनी ट्रॅकिंग करणं ही फक्त एक चांगली सवय नाही, तर संपत्ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठीची सर्वात मोठी आणि अटळ गरज आहे. आणि शेवटी हे विश्लेषण थांबवताना हा एक विचार नक्कीच मनात घर करून राहील. खर्च केला जाणारा प्रत्येक पैसा खरोखरच आयुष्यात काही मौल्यवान भर घालत आहे का, की तो केवळ एक निरर्थक आणि क्षणिक खर्च आहे? या प्रश्नावर शांतपणे विचार करणं आवश्यक आहे. दैनंदिन आर्थिक सवयींचं परीक्षण करून आज पाहिलेले हे 7 नियम प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणायला सुरुवात केल्यास आर्थिक चित्र नक्कीच आणि कायमचं बदलेल. या माहितीपूर्ण आणि सखोल सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी शिकत रहा आणि प्रगतीच्या दिशेने ठाम पावले टाकत रहा.